असोसिएशन मेंबर ओमकार पाटील, आपणास विनंती, आपण अंपायरची भूमिका निभावायची आहे. येस, लेट्स प्लेचा इशारा देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. एमसीसी चषक 2025 पर्व 2 चा विजेता कोण होणार, त्याच्यासाठी या दोन संघांदरम्यानची लढत. एका बाजूला न्यामाबाईज मोरेगाव दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यासाठी तयार आहे, तर त्याच्या समोर दोरात काढण्यासाठी यूसीसी डोंगरपाडा हा संघ सज्ज झाला त्याच्या समोर दोरात काढण्यासाठी. म्हणजेच काय, श्रेयस गुरव विपक्ष रोहित जयस्वाल, नाटू वर्सेस गुडलक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने चेंडूला हो अडवला तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. माझ्या साथीने ओमकार पाटील युपिल पाटील आहेत, ज्याने या स्पर्धेला खूप छान रीतीने कव्हर केलंय. यस, थँक्यू सर. बघा, ओमकार पाटीलचं नाव वारंवार सर्वांच्या मुखात राहते, गोड नाव आहे. आपण त्याला स्क्वेअरला कंपायरची भूमिका. पहिला दुसरा चेंडू अलकादारी चेंडूला कट केलं गेलं. यूसीसी डोंगरपाड्याने जर का फायनल जिंकली तर भाऊ म्हात्रे यांच्याकडून 2 बॅट स्पॉन्सर्ड केल्या जाणार आहेत. यूसीसी संघाला 2 बॅट दिल्या जाणार आहेत जर का यूसीसी संघाने फायनल जिंकली तर. भाऊ म्हात्रे यांच्याकडून पडद्यावर करा प्लीज. त्या पडद्यांवरती जोर टाकून कोण बसलेले आहेत, बॅनरच्या खाली जे कोणी बसलेत, चला पडदा सोडा. एक मॅच, फक्त एक मॅच नंतर बिंदास तुम्ही बघा त्याला खाली करून, चालेल. चला पडद्यापासून मान काढा बाजूला प्लीज. पडदे सोडून उभे राहा, बॅरिकेड्स वरती वजन देऊ नका. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 5. एक फायनल एमसी चषक 2025 ची फायनल बिग फाईट. एक साइड यूसीसी डोंगरपाडा, दुसऱ्या गावातील मोरेगावातील संघ नेमाबाई संघ. हलक्या त्याने चेंडूला ऑफ साइडला फक्त खेळून काढला. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलका धावा 6. घेऊया ब्रेक आयकेडीजीला. साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. थँक्यू. स्ट्राईक हिट वरती रोहन आहे. डीजे मास्टर आवाज कमी केला याचा, थँक्यू. हॅलो चेक. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अलेक्सने चेंडू आडवे फेकी. हो, शानदार थ्रो. आयडीच्या थ्रो वरती पूर्णपणे कंट्रोल होता. चांगलं गॅदर तिथं हस्तिकने केलं. एकदा मात्र तोपर्यंत धावून कंप्लीट केली आहे. विपुल, काय सांगशील, कशा प्रकारे मॅच खेळली झाली, किती धावांपर्यंत जर मजर मारली तर ते समाधानकारक धावफलक असेल नामाबाईज मोरेगावसाठी, आणि यूसीसी साठी किती धावांपर्यंत थांबणं गरजेचं आहे? बघा सर, इथून धावफलकाचा जर का विचार केला ना तर 30 जाण्याचा प्रयत्न केला जाईल, पण ते 30 जाण्यासाठी चौकार कोणत्या दिशेने मॅचला स्टार्ट केलं जाईल. कारण की यूसीसी डोंगरपाडा संघाचा जर का विचार केला, क्षेत्ररक्षणाचा दर्जा एमसी चषकामध्ये अशा प्रकारे ठेवला की इझिली चौके जाऊन नाही देते. म्हणजे क्षेत्ररक्षणाचा दर्जा खूप चांगला ठेवला यूसीसी डोंगरपाडा या संघाने. जर का गुडलकने लगातार 3 चौकार मारले तर नितेश कुवेसकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. नितेश कुवेसकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस गुडलकच्या लगातार 3 चौकारांसाठी. बघा, 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 10-10 रन. 10 धावा धावफलका लगावला गेल्या. रोहित जयस्वाल आणि रोहन जयस्वाल दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर जोडी. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 1-1. 11 सिंगलला महत्व दिलं जाते. इथून कशा प्रकारे मोठा फटका कोणाच्या बॅटमध्ये एक्झिक्यूट केला जाईल. बॅकफुटला मारण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल करते. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 12. नाही, 12 धावा. आणि जर का विपुल बघशील तर एकदा वरती आहे.
फायनलचा सामना म्हणजे दोघांनी संघर्ष तितका मोठा केलाय आणि या मोठ्या संघर्षानंतर एकदा वरती जर असला तर मात्र एका चौकाराची मॅच बनते. त्यामुळे या एका धाब्याला ॲडव्हान्टेज मांडण्याचा प्रयत्न करतील न्यामाबाईचे खेळाडू. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न. हस्तिक, ओहो, हस्तिकने स्वास्तिक बघून खेळ करणं गरजेचा होता. स्वास्तिक म्हणजे शुभ मानलं जातं आणि तो शुभ करण्याच्या नादामध्ये चेंडूची फेकी जरूर केली, परंतु शानदार रनिंग बिटवीन द विकेट. 13 धाबा 2 षटकांचा खेळ संपलाय. चला दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 13. चला MCC लहान पोरं सर्वांनी स्टेजच्या जवळ येऊन उभं राहायचंय. MCC ज्युनियर सर्व लहान पोरांनी स्टेजच्या जवळ उभं राहायचं. MCCच्या जेवढ्या लहान मुलांनी तर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी त्या सर्वांचा एक विशेष सन्मान इथं केला जाणार आहे. सगळ्यांनी एकत्रित यायचं आहे. ज्यांनी ज्यांनी लाईनमन म्हणा, मैदानाची आखणी करायची म्हणा किंवा छोटी मोठी कामं करत असताना या स्पर्धेला एक मोठा मोलाचा सहकार्याचा वाटा म्हणून ज्यांनी कार्य केलं त्या सर्वांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. धनंजय नयन मांगेला यांच्या शुभ हस्ते मी विनंती करेल सर्व छोटे मंडळी, बच्चे मंडळी आपण मंचावरती यायचंय. चला या लवकर एक एक करून. रोहन आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अलेक्सने चेंडूला अडवलं. फेकी पुन्हा एकदा केली आहे. शेवट का होईना परंतु एखादा संघ तरी विचार करतोय की कुठेतरी गॅप आहे तिथे मारल्यानंतर धावा बनतील. आडव्या बॅटने सातत्याने खेळण्याचा रोहनचा प्रयत्न होतोय परंतु अलेक्स त्याच्यावरती भारी पडतोय त्यामुळे चौकार येत नाहीये. सर इकडून विचार केला ना अलेक्स त्यांच्यावर नाही. अलेक्स सर्व संघ कारण की अलेक्सच्या दिशेने चेंडू सीमारेषा बाहेर त्यांना एकही दिसला नाहीये आतापर्यंत. विचार केला तर अलेक्सच्या दिशेने चेंडू कमी आलेत, पण जितके सर चेंडू आले त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण सुद्धा अलेक्सने खूप चांगलं ठेवले. नाही, शानदार, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलंय आणि UCC डोंगरपाड्याचं कौतुक त्यासाठी आहे. त्यांनी क्षेत्ररक्षणाने बहुतांश मॅच आपल्या बाजूने झुकवल्यात. आता रोहन आणि रोहित म्हणजेच गुडलक यांना आपला खेळ दाखवत असताना हो डाईव्ह लगावली की नक्की काय केलंय, स्वतःला पूर्ण झोकून दिलं. ये दोनों भाई कुछ अलग है. दोनों भाई अलग है. इधर नयन मांगेने झलक दिखाई है. MCC लहान पोरांना जेवढी MCC लहान पोरं होती ज्युनियर्स खेळाडू सर्वांना या नयन मांगेला यांच्याकडून टी शर्ट देण्यात येणार आहेत. जशी मॅच संपेल तशी सर्वांना टी शर्ट देणार आहे. ज्यांनी मैदानासाठी जे सहकार्य केलं, सर्व काही कामं केली त्या सर्व मुलांना नयन मांगेला यांच्याकडून टी शर्ट देण्यात येणार आहेत. म्हणजे मनापासून मैदानाच्या आतमध्ये रोहित गुडलकला मैदान सोडवावं लागतंय. मैदान खेळण्याच्या नादात पहिला ब्रेक टू गुडलक बॅक टू द डग आउट. कमॉन डीजे. आमच्या स्कोररने एक बॉल कमी लिहिलाय, मग बघायला लागेल. 5च बॉल झालेत. दोन्ही स्कोरर सांगतात 5 बॉल झालेत. 17 धाबा धावपल करतात. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चिरागला पुन्हा चेंडू हाताळावा लागेल. बघा जो UCC डोंगरपाड्याचा संघ का आतापर्यंत यशस्वी आहे त्याचं कारण आहे 1 2 3 4 5 जणांच्या खांद्यावरती व्हाईट जर्सी आहे, म्हणजे सांघिक कामगिरी झाली आहे. त्यामुळे त्यांचं यश मोठं दिसतंय. न्यामा बॉईज मोरेगावचा संघ जी बळकटी विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना त्यांच्या संघाने आतापर्यंत मिळवली होती त्याचाच काहीसा ॲडव्हान्टेज, त्याचा काहीसा फायदा चेंडूला अडवण्याचा प्रयत्न ज्ञानेशने केला. फेकी केली तोपर्यंत एक धाव समीरनं कंप्लीट केली आणि अशा प्रकारे धावपल करते. धावा 18 या 3 षटकांच्या समाप्तीनंतर बघायला मिळतात. या अध्यक्षपदावरून अनेक ठिकाणी आपण रसगीत चालू असताना बघितली आणि इथं अध्यक्ष करावं पुण्यात. इथं गोपचरवाड्यामध्ये ही मॅच चालली, त्याचा कोण तो किताबाचा मानकरी ठरणार याची चर्चा सगळ्यांमध्ये चालू आहे आणि मध्येच आमच्या DJ मास्टरला अध्यक्षाची आठवण झाली आहे. असो, मैदानाच्या आतमध्ये जाऊया, ज्या ठिकाणी काय घडतं बघणार आहोत. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. मैदानाला गरंगाट चेंडू अलंग कार्पेट चिरागच्या हातामध्ये निघून गेला तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. विपुल, या मैदानावरती खेळत असताना जरी 24 झाल्या तरी सुद्धा मॅचला मजा येणार आहे.
जरी या मैदानावरती 30 झाल्या तरी सुद्धा मजा येणार आहे. ओ मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जास्तच मागे गेले आणि जितके मागे गेले त्याच्याहून डबल मागे पाठवलं गेलं. फलंदाज बाद. थँक्यू. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळ करता 19 नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये. सर जसं मागच्या मॅच मध्ये उल्लेख केला होता मोरेगाव चॅलेंजर्स, इकडे सुद्धा ते चित्र. वरद विनायक हेमाल भावसरच्या विरुद्ध श्रेयस गुरवला आपण पहिल्यांदा पाहतोय. जसा उल्लेख केला होता की मागच्या मॅच मध्ये मोरेगाव आकाश गरज विरुद्ध श्रेयस गुरव, आता तसाच सर चित्र कुठेतरी दिसतं. त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे की मागील वर्षी विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जर का कोणते 2 संघ जास्त यशस्वी ठरले होते तर त्यामध्ये एका बाजूला न्यामा बॉईज होता, दुसऱ्या बाजूला वरद विनायक होता. आता बहुतांश बदल जसं वर्ष संपतात तसं बदल होत असतात. या असोसिएशनच्या विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत काही नियमावली आहेत, त्या नियमावलीनुसार आता 27 तारखेपर्यंत सुद्धा काहीशी संधी देण्यात आली होती आणि या सर्व बाबी या बदलासाठी कारणीभूत आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारचे बॅटल बघणं खूप मजेदार असणार आहे आणि त्याच्यामधली रंगत काहीशी वेगळी. परंतु या बदलानंतर जे यश अपयश येतं, ज्याला यश येतं तो ऑलरेडी सेलिब्रेशन करणारच आहे, पण जो अपयशी ठरतो, माजिदभाई धीरे, अपयशी ठरतो त्याला मात्र त्याचा त्रास सहन करणं थोडं मुश्किल होऊन बसतं आणि तीच काहीशी कहाणी इथं दिसणार आहे. डिफिजन धावफळकर धावा आहेत 21. या बॉलचं अजून डिसिजन पेंडिंग आहे. 21 धावा. बघा येणारे 3 चेंडू कशा प्रकारे असतील. सिंगलने 24 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल का? एखादा मोठा फटका 25+ जाण्याचा प्रयत्न असेल. सर इथून जर का विचार केला तर नेमा बॉईज संघ बघा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय भव्य दिव्य चषक. गेल्या वर्षी असा उल्लेख केला होता की समोरच्या दिशेने स्पर्धा होती, तिथे ट्रॉफीची साईज थोडीशी छोटी होती, त्यानंतर ती लीग फॉर्मॅट होती. त्यानंतर आता जर का विचार केला विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पहिली बिग बॅश फॉर्मॅट स्पर्धा खेळवली जाते युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. जर का विचार केला तर एमसी चषक भव्य दिव्य चषक आणि खऱ्या अर्थाने ट्रॉफीजसाठी स्पर्धा खूप आहे. एमसी चषकाचे दरवर्षी ट्रॉफीचं नाव असतं या चषकामध्ये की एमसीसीला ट्रॉफी कशी असतात, दरवर्षी काही ना काही ट्रॉफीमध्ये नवीन असतं. यावर्षी आपण पाहतोय पहिलं पारितोषिक अजमतजी शेख यांच्या माध्यमातून स्पॉन्सर आले, त्यानंतर दुसरं पारितोषिक अजमतजी शेख यांच्या माध्यमातून स्पॉन्सर आले. खऱ्या अर्थाने यांच्यासुद्धा मनापासून आपण सर मंदारेश्वरच्या वेळेत कोणतंही छोटं मोठं काही कार्य असतं नेहमी त्यांचा मुलाचं सहकार्य असतं. गोविंदा पथकाला सुद्धा खूप मोठं सहकार्य असतं. धावफळकारी धावा 21-21. असे गोड व्यक्तिमत्व डोंगरेवरून अजमतजी शेख यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळकार धावा 21 धावा धावफळकार लगावल्या गेल्या. चेंडू जातो इन टू द गॅप. या चौकाराची कुठेतरी गरज होती. नेमा बॉईज 4 पुढे जातो संघ 25 धावा. थँक्यू डीजे. हॅलो चेक. हॅलो चेक 25 रन्स स्कोरबोर्ड. 25 धाबा दाखल करते. 2 बॉल बाकी आहेत बघा. आणि विपुल या मॅच मध्ये नक्की काय घडलंय? या मॅच मध्ये जी चेरी शांतता होती, जिथे नेमाबाईचं डगआउट थोडं शांत होतं, त्यांना टाळ्या वाजवण्याची शिट्टी वाजवण्याची संधी या चौकाराने मिळाली आहे. आणि या चौकाराने ही संधी मिळत असताना आता हे धावफलक थोडंसं वेगळं रंगायला चालू झाली आहे. आणि ज्या वेळेला पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकामध्ये काही प्रकार घडत असतो त्याचा इम्पॅक्ट किंवा त्यावेळेला मोमेंटम बदलत असताना दुसऱ्या इनिंगमध्ये त्याचा प्रभाव दिसायला सुरुवात होते. कदाचित इथं दुसऱ्या इनिंगमध्ये त्याचा तो इम्पॅक्ट नक्कीच पाहायला मिळेल. बघा इथे प्रेक्षक काय सिंगल आले. पहिल्या इनिंगचा फायनलचा पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू मार्ग असतो. धावफळकार 26. इकडे मॅचला स्लो केलं.
मितेश पाटील यांनी थोडासा वेळ घेतला. श्रेयस रेडी झाले होते, त्यांना थोडंसं थांबवलं. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव सुद्धा केला गेला. त्या मॅचला स्लो करण्याचं कारण सुद्धा आहे की एक चौकार आला होता. मोमेंटमचे शिफ्ट झाले होते मोरे नेमा बॉयच्या संघाकडे. त्याला थोडंसं आपल्या बाजूने श्रेयस गुरुचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी वेळ सुद्धा घेतला असता. हो दिशा चुकली जाते. दिशा चुकल्यानंतर यष्टीरक्षक मितेश पाटील याच्याकडून सुद्धा चूक होते. वाईड +1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. (28) 28 धावा धावफलकार. इथून कशा प्रकारे सामना सर फिरतोय. एका चौकार जिथे वाचलं होतं की 24-25 पर्यंत पोहोचलं जाईल. त्यानंतर एक चौकार वाईड +1 अशा 2 तब्बल 6 धावा ऍड होताना दिसतात धावफलकामध्ये. 28 रन स्कोर बोर्ड. शेवटच्या चेंडू बॅकवर्ड मारण्याचा प्रयत्न. ज्ञानेश चेंडूला फेकी करेपर्यंत सिंगल कंप्लीट. मितेशनी आता चुकी नाही केली. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावफलकार धावा 29. 30 धावेचा आव्हान असणार युसीसी डोंगरपाडा का 30 डिफेन्स केला जाईल. कोणता संघ असेल युसीसी डोंगरपाडा का नेवा बॉयज जो एमसी चषक 2025 चा चॅम्पियन संघ ठरणार आहे. यस ओमकार पाटील एक अंपायर बघा पारितोषिक आहे. ओमकार पाटीलनी सरकार डान्स केला अंपायरची भूमिका निभावण्यासाठी. तर सनी सरकार आणि मंदारेश्वरच्या मयूर या दोघांकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आले. बड्डे बॉय सनी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे जर का डान्स केला तर. इथून फायनलची मॅच आहे. फायनलच्या मॅचचा जर का विचार केला तर 30 धावेचा आव्हान 30-30 आव्हान. समोरचा संघ नेमा बॉयज संघ डिफेन्स त्यांच्या संघाचा खूप चांगला आहे. मागच्या वर्षी जर का विचार केला तर एमसीसी चषकाचा चॅम्पियनचा संघ 2024 एमसीसी चषक पहिल्या वर्षाचा चॅम्पियनचा संघ नेमा बॉयज विरुद्ध युसीसी डोंगरपाडा संघ. म्हणजे इथे विपुल एकाला इतिहास कायम ठेवायचा आणि दुसऱ्याला इतिहास बनवायचा आहे. म्हणजे जर का दुसऱ्याने इतिहास बनवला तर एकाचा इतिहास आपोआप मोडीत येणार आहे. नेमा बॉयज मोरेगावला कसं जिंकायचं हे या मैदानावरती माहिती आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये कशी आपली छाप सोडायची या अगोदर माहीत पडलेलं आहे. आता युसीसी डोंगरपाडा या संघाला मात्र नव्याने आपली छाप उमटवायची आहे. दोघांवरती दडपण जर बघितलं तर वेगळ्या धाटणीचं वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि हे दडपण कसं झुगारलं जातं किंवा या दडपणाला कसे सामोरे जात आहेत यावरती सर्वांच्या नजर आहेत. तुर्तास सामन्याला सुरुवात होते. ओके म्हणजेच ओमकार गोलंदाजी मार्कवरती येतोय. समोरच्या याच्याने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवला गेलाय आणि दुसऱ्या बाजूने श्रेयसने कॉल दिला होता मितूला की कदाचित हा वाईट आहे परंतु ते ऐकलेलं नाही. डॉट बॉल येतोय. सुरुवात अशा प्रकारची होणं म्हणजे चिंताजनक बाब आहे. तुमच्या सुरुवातीवरती तुमचा शेवट निर्भर असतो परंतु सुरुवात कशी हो शेवट जर चांगला केला तर कदाचित तुम्हाला हो ऑफ कटर. ओमकारचा ऑफ कटर म्हणजे मुरलीधरांचा बॉल असं काहीसा असतो आणि तो ऑफ कटर इथं निर्धाव चेंडूची सांगता होत असताना बघायला मिळतोय. आता बघूयात मी तो पुढील चेंडू कशा प्रकारे खेळतोय. पाठलाग करायचा आहे. 30 धावांचा पाठलाग करत असताना 2 चेंडू निर्धाव आलेत आणि ते निर्धाव येत असताना वेल कॉन्फिडंट म्हणून स्वतःला फील करतायत. मुश्किलों तो आती रहेगी, मुश्किलों का सामना करना आना चाहिए नहीं तो फिर. अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडूला अडवला गेला. फेकी हो वेगाने फेकली होती. उलट्या हाताने चेंडू फेकला होता हेमलने आणि त्यानंतर मात्र एक धाव धावफलकावरती लगावली जात असताना 3 चेंडू 1 धाव अशी धावफलकावरती बघायला मिळते टीम युसीसी डोंगरपाडा या संघाची. सर इकडून पारितोषिक सुद्धा आलेले आहेत. बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न हो चेंडू सिंगल. इथून युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग जोडलेले आहेत. आमच्याच विभागातील एक व्यक्तिमत्व राजस्थानवरून युट्यूबच्या माध्यमातून मॅच बघतात अनिकेत वाल्मिकी यांच्याकडून पारितोषिक आहे. फायनलला जोई डोंगरपाडा संघ फायनल लगातार 3 चौकारावरती
500 रुपयाचा पारितोषिक आहे. राजस्थानमध्ये युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सोडले गेले आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकात 2 चेंडू ड्राईव्ह. ओ हो, क्षेत्ररक्षण शौर्याचा वेध घेऊन चेंडूला फील्ड केले गेले. नाही पण मितूचं एक मी कौतुक करेल, ज्या वेळेला तो पेंडू बॅटला कनेक्ट करतोय आणि फटका ज्या प्रकारे एक्झिक्यूट करतोय त्या फटक्यामध्ये कॉन्फिडन्स पूर्णपणे झोकून देतोय. क्षेत्ररक्षण होतं ही दुसरी बाब, परंतु फटक्यामध्ये तो दमखम दिसतोय ही सर्वात मोठी आणि चांगली बाब मितूसाठी. ओ श्रेयस गुरव, या वेळेला ओकेने श्रेयस गुरवला थांबवलंय. डॉट बॉल आलाय आणि अशा पद्धतीने पहिलं षटक जवळजवळ या ठिकाणी समाप्त होत असताना धावफलकावरती धावा आहेत 3. थँक्यू डीजे. खूप चांगल्या पद्धतीनं षटक हातात असताना ओकेने आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी केली आहे. परंतु आता इथून येणाऱ्या 3 षटकांमध्ये श्रेयस गुरव म्हणा किंवा मितेश म्हणा यांना आपले रंग दाखवावे लागणार आहेत. डोंगरपाड्याची ती पावर दाखवावी लागणार आहे. तर आणि तरच या सामन्यामध्ये परत येता येईल. हो, अडवण्याचा प्रयत्न. वॉटरफील्ड, रोहित जयस्वाल, गुड लक. फलंदाज बाद. मितूला मैदान सोडावं लागेल. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू. तुझ्या विना नाही मला थँक्यू. बघा सर, इकडे कुठून इतिहास काढला होता की गेल्या वर्षीचा इतिहास काय आहे. गिरीश नायर साहेब यांच्या पत्नी नेहा नायर मॅडम, स्नेहाताई नायर यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल मॅडमना की आपण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. ओ श्रेयस नाटूने लर्न कंप्लीट केली आहे आणि ती धाव कंप्लीट करत असताना एक मोठा जल्लोष सुद्धा झाला की लवकर फेक जेणेकरून ही विकेट मिळेल. श्रेयसची विकेट खूप महत्वाची आहे, त्यांना माहित आहे. मितूची विकेट गेल्यानंतर आता ज्ञानेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्या ज्ञानेशकडून सुद्धा त्या मोठ्या पटक्यांची युसीसीला डोंगरपाडा संघाला अपेक्षा असणार आहे. बघूयात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमधून सरळ गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. फलंदाज भाग. अजून एका विकेटचं पतन. गन बघा, मैदानाच्या आतमधून आवाज सुद्धा येते. मॅच स्टार्ट नाही करायचे. ही चूक मॅचला कशा प्रकारे स्टार्ट करते. मॅच मध्ये जर का विचार केला तर पूर्णपणे वरच्या दिशेने नेमाबाईचा संघ. एका बाजूला विचार केला तर इतिहास कायम ठेवायचा प्रयत्न चालला आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर डोंगरपाड्यात इतिहास बनवायचा आहे. बॅकफुट मारण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये सिंगलनी धावफलकारी धावा 5. युसीसी डोंगरपाडा संघाचा जर विचार करायचा झाला तर बॅटिंग ऑर्डर मध्ये ती गैराई आहे. हस्तिक मध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, तितकेच मोठे फटके मारण्याची श्रेयस मध्ये क्षमता आहे. परंतु रोहन जयस्वाल काय हे फटके मारू देईल का. मोठा फटका. हो, फलंदाज बाद. नॉट टू डिपार्ट्स. चला, या स्पर्धेसाठी विशेष अतिथी ज्यांच्या माध्यमातून या फर्स्ट सेकंड थर्डच्या ट्रॉफीज, थर्ड फोर्थ
4, 5, 6च्या ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आल्या. अशा गिरीशभाई नायर यांच्या पत्नी सन्माननीय स्नेहाताई नायर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल स्नेहा मॅडम आपणास की आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या MCC चषकाच्या वतीनं. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. सन्माननीय स्नेहाताई नायर साहेब आपलं हार्दिक स्वागत. मॅडम आपलं हार्दिक स्वागत. आपणास विनंती आपण मंचावरती या. सन्माननीय गिरीशबाईंच्या पत्नी आहेत आणि त्यांची विशेष उपस्थिती या स्पर्धेदरम्यान आपल्याला बघायला मिळते. नायर मॅडम आपल्याला विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू सो मच. बघा सर, एक चर्चा साधू आहे इतिहास. तुम्ही इतिहासाचा उल्लेख केला होता की वरदविनायक संघामधीलच तिकडे काही खेळाडू आता खेळतात UCC मध्ये. अलेक्स असतील, श्रेयस गुरव असतील, मितेश पाटील. स्टेज समोरून सगळ्यांनी बाजूला व्हा. राज आणि बाकी सर्व चला सर लवकर अजून बाजूला व्हा. हो रनआउटची संधी. अलेक्स डिपार्ट्स. जिग्नेशभाई वालद्रा यांना विनंती करेल की आपण मंचावरती यायचं. जिग्नेशभाई वालद्रा आपल्याला विनंती, आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. तसेच एसराज इन्फोटेकचे ओनर सरफराज शेख आपल्याला विनंती, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चप्पूबाई आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. स्थिती काय आहे? किती चेंडू किती धावांची गरज आहे? नयन 10 चेंडू 23 धावांची गरज. अडचणीमध्ये आहे UCC डोंगरपाडा संघ. रुचिल मयेकरला हिरो बनण्याची संधी आहे. काय तो हिरो बनेल का? मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न चेंडूला अडवला. अमित तेजम हो ढूंढते रह गए लेकिन गेंद मिल गई किसको? समीरने चेंडूला शोधून काढलं आणि त्यानंतर एकदा तोपर्यंत कंप्लीट केले गेले हस्तिक. इथे 1 ते 2 मोठे फटके आले तर कहाणी बनेल, मॅच बनेल. आणि मॅच बनली तर गेम बनेल और गेम बनाएगा नेम. फलंदाज बाद. हस्तिक डिपार्ट्स. 1 more विकेट डाउन गॉन. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 8. ऑफ साइडला हो समीर. एकही चौका नाही झाली. धनेशने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. बघा चेंडू अडवल्यानंतर जेवढा धक्का नाही लागला तितका हेमलला धडक दिल्यानंतर लागला असणार आहे. हेमलची धडक झाली आणि मोठ्या धक्क्यामध्ये तिथे धनेश आलाय. इक्वेशन आता 7-21 इथपर्यंत जाऊन पोहोचले. रुचिल मयेकर चेंडूला बॉर्डरलाईनच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न करतात. ओकेने चेंडूला अडवलं तोपर्यंत एक धाव कंप्लीट. अशा पद्धतीनं 3 षटकं इथे संपलीत आणि 6-20 या स्थितीमध्ये मॅच येऊन थांबले. 6 चेंडू 20 म्हणजे 5 चौकार मारायचे आहेत. थोडं अवघड आहे परंतु जर केलं तर इतिहास बनणार असणार आहे. अवघड तर आहे. परिस्थिती हाताबाहेर चालले. UCC डोंगरपाडा संघ पूर्णपणे बॅकफुटला जाताना दिसतोय. इथून जर का मोठे फटके नाही आले तर कुठेतरी पूर्णपणे स्पर्धेचं रनरअपचा टॅग लावावा लागेल. तो टॅग आवडणार नाही. इथून जर का UCC डोंगरपाडा 5 चौके रुचिल मयेकरच्या बॅटमधून आले तर हिरो बनण्याची संधी सुद्धा आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी मारवरती निरंजन. मग निरंजनचा आतापर्यंत जर विचार केला तर MCC चषकामध्ये या गोलंदाजी सुद्धा खूप प्रभावित केले आणि प्रभावित केलं तर मागच्या सामन्यासमोर PCC समोर फलंदाजीने सुद्धा प्रभावित केलं होतं. पहिलाच फुलटा चेंडू. हो सुरेख. क्षेत्ररक्षण बघा पूर्णपणे स्वतःला आणलं गेलं चेंडूपर्यंत. दोन्ही हातांनी पायाने चेंडूला आतमध्ये ढकललं. 5-19 चिरागच्या खांद्यावर. मागच्या मॅच मध्ये सर विकेट हॅट्रिक दिली. आता चौकार बाउंड्रीची जर का हॅट्रिक आली तर संघामध्ये संधी आहे. हो ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवरती बॅट फिरवण्याचा प्रयत्न पण खालची लीड. आता विपुल या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. थोडा या मॅच मधला रस निघून गेल्यासारखं चित्र. न्यामा बॉयज पुन्हा एकदा त्या विजयाच्या दिशेने वाटचाल करते.
UCC डोंगरपाडा संघ थोडा पिछाडीवरती आहे, मागे आहे. निर्धाव चेंडूची सांगता ओ हो. आता इथे ओमकारला शेवटचा चेंडू मॅच फिनिश. ओहो वाईटचा इशारा आहे. थोडस थांबायचंय, थोडस थांबावं लागणार. बघा सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बघते. UCC डोंगरवाडा संघ खूप चांगला खेळ दाखवला होता, पण या फायनलच्या मॅच मध्ये बॅकफुटला पूर्णपणे यावं लागलं. अच्छा, निरंजन सांगते 4 सुद्धा जाऊन नाही देत. मॅच मध्ये अशा प्रकारे फायनलला छाप सोडायची आहे की MC जसा काही इतिहास कायम ठेवायचा प्रयत्न, अँड इतिहास सुद्धा कायम ठेवला आहे. नेमा बॉयज संघ MC चषक सीझन 2 चा सरतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक चॅम्पियन. संघ तो न्यामा बॉईज, अरे संघ तो न्यामा बॉईज, संघ तो न्यामा बॉईज. विक्रम करती रोजच नवा, जिथं तिथं दादा त्यांचीच हवा. विक्रम करती रोजच नवा, करत नाही कॉम्प्रोमाइज. मोरे गावाचा 1 नंबरचा संघ तो न्यामा बॉईज, मोरे गावाचा 1 नंबरचा संघ तो न्यामा बॉईज, मोरे गावाचा 1 नंबरचा संघ तो न्यामा बॉईज, मोरे गावाचा 1 नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. बॉईज हा संघ भारी, भल्या भल्यानं देतो धक्का, त्यांचा इरादा आहे हो पक्का.